आजी, मामी कधी येणार घरी? येईल लवकरच. आजी, मामी बाळाला घेऊन येईल ना? मिहिर, तुझं होमवर्क झालं? हो, कधीच झाला. मी ना लवकर होमवर्क करायची प्रॅक्टिस करतोय, कारण बाळाला तर मला त्याच्यावर खेळायचंय. हो बाळा, पण तुझी शाळा लवकरची आहे की नाही? मग तुला लवकर झोपायला हवं, हो ना? पण आजी, तूच तर सांगत होती ना, बाळाला की त्याच्यावर खूप खेळायचं, त्याला हसवायचं आणि नमिता मामीला मदत करायची. हो रे, पण मेरा नमिता कशी आहे? ठीक आहे. अरे मिहिर, तू झोपला होतास ना? मला झोप नाही येते. मामा, बाळ कुठे? सांग ना, बाळ कुठे? सांग ना. मिहिर, इकडे ये. मला मामाशी बोलायचंय. सांग ना मामा, बाळ कुठे? मिहिर, आधी इकडे ये म्हटलं ना. बेटा, मी ना आता खूप दमलोय रे, आपण नंतर बोलूया. काय मला घरातलं कोणी सांगत नाही बाळ कधी येणार, आणि मला घेऊन पण जात नाही तिकडे. मला बाळाबरोबर खेळायचंय ना. मामाशी तर नाही बोलणार, त्यांनी मला चीट केलंय. प्रधान, ते बाळ तुमचं नाही आहे, त्याला जागेवर हात सोडा. ते बाळ माझं आहे. ते बाळ माझं आहे. त्या बाळाला ठेवा तिथे. तुमचं नाहीये. बाळ माझं आहे, मला माहिती. आपण तुमच्या रूममध्ये जाऊ. ठेवा सिस्टर, घ्या त्या बाळाला. माझ्या बाळाला चला तुमच्या रूममध्ये. माझं बाळ घेतलंय. मिसेस प्रधान, चला. पण त्या बाईने माझं बाळ घेतलं. असं माझं बाळ प्रधान, मला चला. जाऊ दे ना. चला, त्या बाईने माझं बाळ घेतलंय. आशू, जे काही झालं ते आपण आता बदलू शकतोय का? झालं ते झालं, ते त्यांचं नशीब होतं. त्याचंच आश्चर्य वाटतंय समीर. मिसेस प्रधानांसोबत असं का व्हावं? माझ्या पोटात बाळ असताना त्याने माझी किती काळजी घेतली होती. स्वतःची किती काळजी घेतली असेल त्यांनी. तरी पण आणि माणसांना चुका करताना समजत नाही, पण ज्यावेळी त्या चुकांची फळं मिळतात त्यावेळी समजून सुद्धा काही उपयोग होत नाही. हॅलो. आय एम सॉरी अश्विनी, इतक्या रात्री फोन करतोय तुला, पण खूप अस्वस्थ वाटत होतं. असं वाटलं की आमची अवस्था फक्त तूच समजून घेऊ शकतेस. मी तुमची अवस्था समजू शकते मिस्टर प्रधान, विशेषतः मिसेस प्रधानांची. मी पुरुष असल्यामुळे स्वतःचं दुःख उघडपणे व्यक्तही नाही करू. मिस्टर प्रधान, तुम्हीच मला सांगायचं ना, सावर स्वतःला म्हणा. आज मी तुम्हाला सांगते, सावरा स्वतःला.